तर हाय हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे परीची दुनिया. आणि माझ्या दुनियात तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता तुम्ही बाबू, माझ्या बाबूची तब्येत बरी नाही आहे. माझा बाबू सुटला आहे. माझ्या पिल्लूला खोकला लागला आहे, ताप सर्दी. माझ्या पिल्लूला चालली मी दवाखान्यात घेऊन. आणि बाळा बरं वाटत नाही आहे. काय झालं तुला? काय झालं? बोल नाही आहे. तर मी चालली आज त्याला दवाखान्यात घेऊन. तुम्ही बघू शकता व्हिडिओ. इकडे मी ओढणी घेत नाही म्हणून आमच्या ओढणी घेत आहे. तर मग बघत राहा तुम्ही कंटिन्यू आपला ब्लॉग. दाखवत राहिले पुढचं तुम्हाला. त्याला बरंच नाही, त्यांना स्कूलला पण नाही पाठवलं काल आणि आज पण नाही पाठवलं. तर बघत राहा तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ. मी पुढचं दाखवत तुम्हाला. बाय. तर बघू शकता गाईस, फेब्रुवारी एंडिंगला किती ऊन आहे. जसं काय उन्हाळाच. गर्दी रस्त्याने भरपूर ट्रॉफिक. बघा ना, दवाखान्यात घेऊन चालले. बघा पुढे पण दाखवते मी तुम्हाला गर्दी. बघा इकडे पुढे बघा घंटा बसोबाचं मंदिर आहे. आमच्या नाशिकचं खूप प्रसिद्ध मंदिर आहे. तुम्हाला दाखवते बघा. तुम्ही कुठलीही मन्नत मागितली ना, इथे पूर्ण होती. आणि मग इथं आपण आपल्या मर्जीने अशी घंटी आणून बांधायची. बाबू हाय कर. बाबू काय झालं बाळा? इकडं बघ, इकडं बघ ना. हाय. तर आपण दवाखान्यात आलो आहे, पण सर आणखी आलेले नाही. डॉक्टर बघू शकता तुम्ही, नंबर इकडं आहे. आणखी डॉक्टर काय आलेले नाही आहेत. तो डॉक्टर येतील तेव्हा आपण दाखवू त्याला. खूप खोकतोय तो आणि असं शांत बसतोय. बघू आता काय म्हणतात सर. सर आल्यावरती विचारू आपण. तर हाय गाईज, तुम्ही बघू शकता आता आम्ही आलो हे दवाखान्यातून. आणि दवाखान्यातून आलो. बाबूला कपडे ठेव. बाबूला औषध दिले. आता आम्ही आणलं टरबूज. बाबूला खायचं होतं टरबूज. तर आपण आता बाबूला टरबूज. बॉडी, पप्पाची बॉडी आली. बाबू टरबूज खायचं तुला? खायचं. बाबूसाठी टरबूज आणलं. बाबू बोलला मला काहीच नाही खायचं मम्मी, मला टरबूज खायचंय. बाबूसाठी टरबूज घेतलं. तर कमेंट करून सांगा, खोकला असला तर टरबूज दिलं तर काय प्रॉब्लेम नाही ना सांगा. अहो खूप फिक्क आहे हो, बिलकुल लाल नाहीये. कापून घेतला असतं तर बरं झालं असतं त्याच्याकडून. हा सीजन थोडंच आहे करू. सीजन जरी नसलं तरी लाल तर द्यायला पाहिजे ना त्यांनी. लाल नाही ना काहीच मधून. बघू हे बघा थोडं आहे, खायसारखं आहे. काय खायसारखं आहे? खा. काय रेड नाही हो, त्याच्याकडे घेऊन जायला पाहिजे होतं. असं मग असे कापून घेतलं असतं तर बरं झालं असतं. बघा मित्रांनो, हे लाल आहे. याला लाल म्हणता कोणी. हे अजून पकलं सुद्धा नाहीये, कच्चच आहे. आणि एवढ्या एवढ्या टरबूज किती रुपये घेतले? 50 रुपये. एक डिश चांगलं आहे बा. एक डिश आणा हो छोटी. खा ना. खाय ना, आता खायचं होतं ना. बघा अजून एक दिवस पण खाल्लेला नाही. मला टरबूज खायचंय. खाय ना, छान आहे.
कुकर घातलेलं आहे बरं. हे सोडून द्या. स्वच्छ करा ना थोडंसं. खा हे घे. खा. ओके छान आहे. गोड आहे. मला तर गोड लागत नाही. तुला कसं गोड लागतंय रे? खा. ओ टरबूज खा ना पहिले. या ना इकडं. मी खातो नंतर बाबा तू खा. खा ना. या टरबूज खायला गाईस. कोणाकोणाला आवडतं. मला आवडतं पण आजचं आवडलं नाहीये कारण ते पूर्ण प्रॉपर पकलेलं नाहीये. रेड नाही आहे कलर. आता पिंक पिंक झालेला आहे. गोड आहे. खा. बाबूसाठीच घेतलं ना मी माझ्या. खा. हा येतो ना बाबा तू खा. या ना हो. तो बोलवतोय किती तुम्हाला. स्वच्छ द्या हो. तुम्हाला दाखवते मी गाईस. तुम्ही बघू शकता टरबूज कसं आहे. बघितलं. बिलकुल नाही आहे गोड. बघा. तरी आमच्या बाबूला गोड लागते. गोड आहे म्हणे. बी निघलं ना बाळा. बी काढून टाकाल साईडला. त्याच्यात बी असलं ना असं तर साईडला काढा. ठीक आहे. हे बघा असं. तर आत्ताच बाबूला दवाखान्यातून आणलं. त्याला औषध वगैरे दिले. डॉक्टर बोलले काही नाही म्हणे. इन्फेक्शन झालेलं आहे त्याला खोकल्याचं. होऊन जाईल. बघू आता काय होतं काय नाही. मला तर खूप म्हणजे हप्त्यातून एकदा 15 दिवसातून एकदा तरी येतोच त्याचा दवाखाना. काही ना काही निघतंच. कधी सर्दी, कधी ताप, कधी खोकला. हप्त्यामधून एकदा 15 दिवसातून एकदा त्याचा दवाखाना आहेच. असे तर बघत राहा माझ्या ब्लॉग शेवटपर्यंत. भेटते मी तुम्हाला नंतर. तर हाय हॅलो गाईस. तुम्ही बघू शकता आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर भाजीला काहीच नव्हतं. म्हटलं चला आता शेवग्याच्या शेंगा होत्या. त्यास एक बटाटा मस्त टाकून घेतला आणि त्या शेवग्याच्या शेंगा बनवून घेतल्या पटापट. आणि पोळ्या पण केल्या. थोडासा भात बनवला. आपली शेवग्याच्या शेंगाची हवी अशी टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर कापून त्याची पेस्ट बनवलेली आहे. आणि ते आपण मस्त तेलामध्ये तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलेली आहे. मग मीठ, हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला घातला आहे आपण त्याच्यामध्ये. आणि परत थोडासा मग त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा, बटाटा, कारण बटाटा माझ्या बाबूला आवडतं. थोडंसं पाणी घातलं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. चला तर मी बाय.